नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 10वीचा इतिहासाचा पेपर आपला पुढचा आहे, इतिहास आणि राज्यशास्त्राचा. तर आपण या पेपरवर चर्चा करूयात. एक महत्त्वाची प्रश्नपत्रिका आज आपण पाहतोय. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण या या प्रश्नपत्रिकेचा जर विचार केला, तर प्रश्न क्रमांक पहिला जो आहे, त्या पहिल्यामध्ये आणि ब असे 2 प्रश्न असतात. म्हणजे पहिला 6 मार्काला असतो. मध्ये तुम्हाला असे बहुपर्यायी प्रश्न असतात, ज्याच्यामध्ये बघा रिकाम्या जागा वगैरे आहे. बहुपर्याय म्हणजे इथं एक प्रश्न त्याचे 4 ऑप्शन्स आहेत. जसं की मथुरा शिल्पशैली टिंब-टिंब या काळात उदयास आले. तर मित्रांनो, याचं नेमकं उत्तर काय आहे? आपल्याकडे 4 ऑप्शन दिलेले असतात. तर या 4 ऑप्शनपैकी आपल्याला योग्य उत्तर, योग्य ऑप्शन जो आहे तो निवडायचा आहे आणि ते विधान जे आहे ते पूर्ण लिहायचं मित्रांनो. नुसतं ऑप्शन लिहायचं नाही, तर ते विधान पूर्ण. जसं मथुरा चित्रशैली जी आहे, ती कुशाण या काळामध्ये उदयास आली. मग हे कुशाण हा जो शब्द आहे, तो पूर्ण या ठिकाणी लिहायचा आणि कुशाण खाली अंडरलाईन करायचं. म्हणजे वाक्य पूर्ण जसं आहे तसं आपल्याला लिहायचं आहे. महाबळेश्वर जवळील भिलार हे टिंब-टिंब गाव म्हणून प्रसिद्ध आहे. तर भिलार हे पुस्तकांचे गाव. कसं बाबा, भिलार हे पुस्तकांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे, एवढं लक्षात घ्या. पुढचा मुद्दा आपल्याकडे आहे मानवी इतिहास हा वर्ग संघर्षाचा इतिहास असतो, असे मत टिंब-टिंब या तत्वज्ञानी मांडले. तर हे मत कार्ल मार्क्स यांनी मांडलं. त्यांचा दास कॅपिटल या ग्रंथामध्ये कार्ल मार्क्स यांनी हे जे विधान ते मांडलेलं आहे, हा विचार मांडलेला आहे, वर्ग सिद्धांत, वर्ग संघर्ष हा मांडलेला आहे त्यांनी. ओके. पुढचा या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, चुकीची जोडी ओळखायची आणि ती फक्त लिहायची, काय दुरुस्त करायची गरज नाहीये. तर पहिलं बघा, या 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 जोड्यांमधील कुटिट्टियम हा केरळमधील संस्कृत नाट्य परंपरा आहे, बरोबर. रम्मन बघा, ही जी पश्चिम बंगालमधलं नृत्य नाहीये मित्रांनो, तर ही जोडी चुकीची आहे. तर ही जोडी तुम्ही लिहू शकताय. ठीक आहे. पुढचा दशावतार त्यागराज. तर दशावतार आणि त्यागराज ही पहिलीच जोडी या ठिकाणी चुकीची आहे. हा ऑप्शन लिहू शकताय. जेम्स मिल स्त्रीवादी इतिहासकार. नाही मित्रांनो, हा स्त्रीवादी इतिहासकार नव्हता. त्यामुळे इथे या ठिकाणी जेम्स मिल ही जोडी हे उत्तर तुमचं येईल. पुढचा बघा, संकल्पना चित्र पूर्ण करा. आता पर्यटनाचे प्रकार. आता या ठिकाणी पर्यटनाचे प्रकार भरपूर सारे आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता कृषी पर्यटन आपल्याकडे आहे. त्याचबरोबर कृषी पर्यटनासोबत ऐतिहासिक पर्यटन आहे. ऐतिहासिक पर्यटन आहे. त्याचबरोबर तुम्ही आरोग्य पर्यटन असेल, सांस्कृतिक पर्यटन लिहू शकता. सांस्कृतिक पर्यटन लिहू शकताय. त्याचबरोबर तुम्ही कृषी पर्यटन झालं, धार्मिक पर्यटन तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता. धार्मिक पर्यटन म्हणू शकताय किंवा भौगोलिक पर्यटन सुद्धा आपल्याकडे आहे. भौगोलिक पर्यटन. तर यापैकी कुठलेही मित्रांनो तुम्ही आणखी सुद्धा आहेत पर्यटनाचे प्रकार. तर त्यापैकी तुम्हाला या ठिकाणी 4च लिहायचे. तुम्हाला हे संकल्पना चित्र जसंच्या तसं काढायचं आहे मित्रांनो. हे लक्षात घ्या. जसंच्या तसं काढायचं आहे. ओके. पुढचा मुद्दा इथे लिहिलेला बघा. हे जे याच्यामध्ये तुम्हाला फक्त इथं बघा स्थळे दिलेत आणि त्या वार्षिक स्थळांना मान्यता कधी मिळाली, ते या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. तर आता इथे बघा, पहिलं काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाचा जर तुम्ही विचार केला, तर 1985 मध्ये याला मान्यता मिळालेली आहे. काझीरंगा या ठिकाणी राष्ट्रीय उद्यान. ओके. पुढचा मुद्दा बघितला, तर 1987 साली कोणाला, तर सुंदरबन राष्ट्रीय उद्यानाला. सुंदरबन सुंदरबन राष्ट्रीय उद्यान या ठिकाणी याला 1987 साली मान्यता मिळाली. पश्चिम घाटाला जवळपास 2012 साली. ओके. आणि 2014 मध्ये द ग्रेट हिमालयन पार्क इथे लिहू शकता. ग्रेट हिमालयन पार्क, द ग्रेट हिमालयन पार्क. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला हे संकल्पना चित्र जे आहेत ती व्यवस्थित पूर्ण करायची आहेत. याच्यात तुम्हाला चांगले मार्क, आउट ऑफ मार्क मिळू शकतात. पुढचा बघा, हा तक्ता पूर्ण करायचा ज्याच्यामध्ये तुम्हाला ललितची गुणवैशिष्ट्ये आणि भारुडाची गुणवैशिष्ट्ये लिहायची आणि दोघांची सुद्धा या ठिकाणी उदाहरणे सुद्धा लिहायची आहेत. ओके. ललित म्हणजे काय बाबा, प्रसंगी आपण देवतेकडे मागणे मागितले जाते, त्याला आपण ललित या ठिकाणी म्हणतो. आणि भारुड म्हणजे काय, आध्यात्मिक व नैतिक शिकवण त्याच्यामध्ये असते. आणि बाकी तुम्ही उदाहरण लिहू शकता की बाबा कोकण, गोवा या भागामध्ये मोठ्या प्रमाणात प्रचलित आहेत. आणि तुम्ही भारुडामध्ये म्हणू शकता की ज्ञानेश्वर, नामदेव यांची भारुडे प्रचलित आहेत. ओके. किंवा संत एकनाथांची भारुडे जी आहेत ती खूप लोकप्रिय आहेत, असे तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर ब जो प्रश्न आहे मित्रांनो, याच्यामध्ये हा टिपा लिहा असतो. या टिपा इथे तुम्हाला संकल्पना चित्र जे आहेत ना, ती तुम्हाला 3 पैकी 2 पूर्ण करायचे आहेत. आणि इथे ब जो प्रश्न आहे आपला, त्याच्यामध्ये तुम्हाला टिपा लिहायच्या आहेत. आता इथे तुम्हाला 3 टिपा दिलेल्या आहेत. या तिघांपैकी कुठल्याही 2 टिपा तुम्हाला लिहायच्या आहेत. जसं की स्थळकोश. आता स्थळकोश म्हणजे काय बाबा, लक्षात घ्या. स्थळकोश म्हणजे काय, की भूप्रदेशाच्या आधारे इतिहास घडत असतो. म्हणून इतिहासाच्या अभ्यासासाठी भूगोल सुद्धा महत्त्वाचा असतो. आणि या ऐतिहासिक स्थळांच्या संदर्भात माहिती देणारे कोश म्हणजे स्थळकोश. म्हणजे ऐतिहासिक स्थळांच्या संदर्भात माहिती देणारे कोश जे आहे त्याला आपण स्थळकोश म्हणतो. आणि याविषयी तुम्ही लिहू शकता. पुढचा मुद्दा, प्राच्यवादी इतिहास लेखन. बघा, याच्यामध्ये तुम्ही काय लिहू शकता की बाबा,
18व्या शतकाच्या उत्तरार्धात युरोपातील अभ्यासकांमध्ये पूर्वेकडील संस्कृती आणि देश यांच्याबद्दल कुतूहल निर्माण झालं. म्हणजे आपला भारत देश असेल, चीन असेल, इकडचे जे काही देश आहेत यांच्याविषयी कुतूहल निर्माण झालं. आणि या कुतूहलापोटी भारतीय संस्कृतीचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांना पाश्चात्यवादी अभ्यासक आपण असं म्हणतो. ओके. त्याच्यानंतर वर्तमानपत्रांचे भारतीय स्वातंत्र्य संग्रामातलं तुम्हाला कार्य लिहायचं आहे. बघा, लोकजागृती व लोकशिक्षण केलं. यांनी काय केलं? लोकजागृती केली, लोकशिक्षण केलं. त्याचबरोबर भारतीय संस्कृतीची आणि इतिहासाची थोरवी जी आहे, ती वृत्तपत्रांच्या माध्यमातून समाजाच्या पुढे आली. त्याचबरोबर सामाजिक, धार्मिक व राजकीय चळवळींना पाठिंबा देण्याचं मोठं काम या वृत्तपत्रांनी केलेलं आहे, असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. यानंतर इथे बघा, तुम्हाला तिसरा जो प्रश्न आहे 4 मार्काला आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी 2 जे आहेत, 4 पैकी कुठलीही 2 या ठिकाणी कारणे जी आहेत ती स्पष्ट करायची. सहकारण विधाने जी आहेत ती सहकारण